अरे ऐका, ही गोष्ट नाही, हा अनुभव आहे, हा चमत्कार आहे आणि हा पुरावा आहे की ज्याचं नशीब संपलं असं वाटतं त्याच्या आयुष्यात बाळूमामा स्वतः उतरतो. एका गरीबाच्या कानावर कुणीतरी हळूच शब्द टाकले, अरे बाबा, असा उन्हातान्हात का भटकतोयस? आदमापूरला जा, तिथं माझा बाळूमामा बसलाय. तुझा फाटका संसार सुखाचा झाल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. त्या शब्दांनी काळजात ठिणगी पडली. पदरात गरिबी, खिशात एक पैसाही नाही, पण मनात मामाचं नाव धगधगत होतं. त्याने गावातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याकडे दिवसेंदिवस फुकट राबायचं कबूल केलं. कामाच्या मोबदल्यात उसने पैसे घेतले आणि पाय अनवाणी, डोळ्यात पाणी, तो थेट आदमापूरच्या वाटेला लागला. त्या पवित्र मातीत माझी माऊली मेंढरं घेऊन बसली होती. हा भक्त चरणांवर झुकला आणि मामा क्षणात ओळखून गेले. या लेकाच्या घरात अन्न नाही, गरिबीने गळा आवळलाय. मामा गरजले, बाळा, आजची रात्र मुक्कामाला थांब. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. दिवसभर उपाशीपोटी